यह देश होगा हैवानों का, गुंडों का, पापियों का, काले बाजार शौकियों का। आई हवा निकल जाएगी, जोश बढ़ेगा सेवा का। शांति दूत घर घर में होगे, कोई ना कर सकेगा किसका बाल बाका। नौजवान सब काम करेंगे, सेवा में नहलाएंगे। घर घर में आबादी देखकर भगवान का राज्य, ईश्वर का राज का, गॉड का राज्य, खुदा का राज्य लाएंगे। याच्यासाठी हे सद्धर्म संमेलन या ठिकाणी आपण सद्भावना संमेलन या ठिकाणी होत आहे। मित्रांनो, हा जो विचार आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी तुमच्या माझ्या पोरांची मन फार दूषित केली आहे आणि खोटं बोला पण रेटून बोला आणि ते संघटितरित्या बोला, याच्यामुळे पूर्ण देशामध्ये एक अस्वस्थता फैलली आहे। कारण सत्याचा जो विचार असतो तो नेहमी काक हार खातो, तर आपण विभक्त राहतो, आपण एकमेकाशी भांडत असतो किंवा आपण वेगवेगळ्या दिशेने जातो। आता आपल्याला गरज आहे या सद्भावना संमेलना पाठीमागचा पारनेर सरांचा आम्हाला माहिती आहे, अनेक दिवसापासून त्यांच्याशी वागतो, जेव्हा भेटतो तर आपल्याला आता आपली भूमिका बदलावं लागेल। आपल्याला लोकांमध्ये जावं लागेल, आपल्याला तरुण पोरांमध्ये जावं लागेल, शाळा कॉलेजांमध्ये अशा प्रकारचे धर्मसंमेलन आपल्याला घ्यावं लागेल। आणि ज्या सद्भावना संमेलनामध्ये मला असं वाटतं की पारनेर सर, आपण कमीत कमी महाराष्ट्रातली जेवढी मोठी शहर आहे त्या ठिकाणी हे संमेलन घेऊ, त्याच्यामुळे एक मेसेज त्या गावागावापर्यंत जातील आणि मग शाळा कॉलेजेसला आपण टार्गेट करू की जिथे विद्यार्थी आहे, जिथे मोठ्या प्रमाणात तरुण आहे आणि त्याच्यापर्यंत जाणे आपल्याला गरज आहे। कारण एक सांगतो, तुमच्या पोरांचं, तुमच्या नातवांचं येणारं भविष्य हे या देशामध्ये धोकादायक आहे। याला कारण असं आहे की त्याच्या मनामध्ये जर विषयाचे बीज पेरल्या जातील तर उद्या तुम्ही तुमच्या पोरांनाही सांभाळू शकणार नाही। आज तुमची माझी मुलं किंवा आज तुम्ही आम्ही जे मोबाईलमध्ये पाहतो, तर माझ्या मोबाईलमध्ये जे दिसतं ते माझ्या सुनेच्याही मोबाईलमध्ये दिसतं, ते माझ्या मुलाच्याही मोबाईलमध्ये दिसतं, ते माझ्या नातवाच्याही मोबाईलमध्ये दिसतं आणि इतकी अश्लीलता तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचते। मला एक समजत नाही की आम्ही एखादी गोष्ट एखाद्या पुढाऱ्याच्या विरोधात बोललो तर त्याच्यासाठी मोर्चे निघतात, पण ज्या अश्लीलतेने माझी कुटुंब खराब होऊन आली, माझे परिवार खराब होऊन आले, तर त्याच्यावर आम्हाला बोलत नाही। आमचं हे धर्मसंमेलन फक्त याच्यासाठी नाही आहे की देवाचा उदो उदो करायसाठी नाही। देव नजदीक में ईश्वर सदा, नर तू किधर है देखता, जो देखना नहीं सीखता, अपनी ही बातें ठोकता, जा पूछ संतों से कही, नजदीक में वह है कहा, ले ज्ञान दीपक हाथ में, कर खोज ईश्वर है कहा। मित्रांनो, ईश्वर आपल्या मध्ये आहे, तो तुमच्या माझ्यामध्ये वसला आहे आणि आपण म्हणून ही सगळी मंडळी यांना हे काय एकत्र आले, पारनेर सर असो, दिल्लीवरून आमचे मौलानाजी आलेत, हे सगळे या ठिकाणी येण्यापाठीमागचं कारण आहे की आम्ही अस्वस्थ आहोत की आमच्या पोरांचं भविष्य काय। मला असं वाटतं एकच आहे, आमच्या सगळ्या प्रार्थना आमच्या पोरांच्या घरापर्यंत पोचल्या पाहिजे, आमच्या पोरांच्या हृदयापर्यंत पोचल्या पाहिजे। शेवटी तुकडोजी महाराजांचं एकच प्रार्थना ती असे म्हणायचे, हाय प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है, जो सोचने का फर्ज है। आमची मुलं समजू शकतात, फक्त त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे। लोक म्हणतात तरुण बिघडले, मी म्हणतो तरुण बिघडलं नाही, बाप बिघडला की मुलगा बिघडतो। बापांनीच जर ती अश्लीलता आपल्या मोबाईलमध्ये पाहिली पण आपल्या घरामध्ये त्याच्यावर चर्चा करत नाही, आम्हीच आमच्या घरामध्ये टीव्ही सुरू करतो आणि माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल पाहतो, पोरगाई बसला असते, सुनई बसली असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाजापर्यंत घेऊन जावं लागणार आहे। आणि म्हणून पारनेर सरांचा आणि या सगळ्यांची आहे, सर नागपूरला तुम्ही घ्या, गुरुकुंज आश्रमातला आपण घेतोच हा सगळा, आणि मला वाटतं ही सगळी मंडळी गुरुकुंज आश्रमच्या 21 ऑक्टोबरला आमची पुण्यतिथी आहे, लाखो लोक राहतात, हा आपण सगळा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवूया। धन्यवाद, जय गुरु। धन्यवाद। यानंतर धार्मिक जनमंच महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर सय्यद रफिक